जालन्याच्या व्यावसायिकावर दुसरबीर टोलनाक्यावर प्राणघातक हल्ला। समृद्धी महामार्गावर दुसरबीर टोलनाक्यावर जालन्यातील व्यापाऱ्यांसोबत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत व्यावसायिक वसीम तंबोली आणि मोहसिन तंबोली दोघेही गंभीर जखमी झाले आहेत। सध्या दोघांवरही जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की काल गुरुवारी दुपारी 3 वाजता वसीम तांबोली व मोहसिन तांबोली समृद्धी महामार्गावरून दुसरबीड येथे महावितरण कार्यालयात तक्रार देण्यासाठी त्यांच्या वाहनातून जात होते। त्याच दरम्यानुसार दुसरबीड टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी वसीम तांबोली व मोहसिन तांबोली यांच्याशी वाद घालत टोल नाक्यावरच त्यांना बेदम मारहाण केली। यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले व त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे। वसीम तांबोली हे महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्य फिरोज लाला तांबोली यांचे पुत्र आहे। सध्या दोघांवर जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून वसीम तांबोली यांची प्रकृती गंभीर जखमी आहे। हमला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वसीम तांबोली यांचे नातेवाईकांनी केली आहे।